तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा असं नेताजी सुभाषचंद्र बोस हे राज्यातल्या देशातल्या जनतेला म्हणाले होते. का म्हणाले होते? कारण की देशावर इंग्रजांचं राज्य होतं आणि या इंग्रजांना भारतातून हाकलून लावायचं होतं, त्यांच्यासोबत युद्ध करायचं होतं. या इंग्रजांच्या पुढं वाकून झुकून नाही तर यांना ठोकून भारताबाहेर काढायचं अशी भूमिका नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी घेतलेली होती. आणि म्हणूनच इंग्रजांना भारताच्या बाहेर काढण्यासाठी त्यांनी एक वेगळीच योजना आखली होती. त्यासाठी त्यांनी रशिया, जपान आणि जर्मनी या देशांची मदतसुद्धा घेतली होती. पण मात्र या देशामध्ये जाण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी वेगवेगळी वेशभूषा करून वेगवेगळ्या देशामध्ये ते पोहोचले होते आणि त्यांची मदत घेऊन भारतामध्ये येऊन भारतामध्ये असणारं जे इंग्रज सरकार आहे यांच्याविरुद्ध लढाई करून त्यांना या ठिकाणी काढून द्यावं आणि या ठिकाणाहून त्यांना काढून भारताला स्वातंत्र्य मिळावं अशी इच्छा नेताजी सुभाषचंद्र बोस यांची होती आणि त्यांनी तशी संपूर्ण तयारीसुद्धा केली होती. पण मात्र अचानक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं 18 ऑगस्ट 1945 रोजी अपघाती निधन झालं. म्हणजे ते व्हिएतनामवरून टोकियो जपानकडे निघालेले असताना एका विमान प्रवासादरम्यान त्यांच्या विमानाचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाला अशा बातम्या प्रसारित झाल्या. आता बातम्या प्रसारित झाल्यानंतर एवढा मोठा नेता आहे, देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी विविध प्रयत्न करतोय, एवढा हुशार नेता आहे जो वेशभूषा बदलून वेगवेगळ्या देशामध्ये जातो, वेगवेगळ्या देशातल्या सैनिकांना भेटतो आणि भारताला स्वतंत्र करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतो. मग एवढा हुशार नेत्याचा एका अपघातामध्ये, विमान अपघातामध्ये असा कसं काय मृत्यू होऊ शकतो? म्हणून भारतीय लोकांनी आणि अनेक नेताजींच्या चाहत्यांनी या बातमीवर विश्वास ठेवला नाही आणि नेताजी हे त्या विमान अपघातामध्ये गेलेच नाही असं देखील अनेकांनी सांगितलं. कारण की ज्या पद्धतीनं विमान अपघात झालेला होता त्या विमान अपघातामध्ये जे काही मृतदेह मिळाले होते त्या मृतदेहाचे DNA रिपोर्ट, DNA चाचण्यासुद्धा केल्या नव्हत्या. मग त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा अशा अनेक भारतीयांचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन होता. बघता बघता नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अपघाती निधनाला काही दिवस, काही वर्ष निघून गेले आणि मग काही वर्ष निघून गेल्यानंतर अचानक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सारखे दिसणारेच दुसरे एक बाबा भारतामध्ये आले. मग भारतामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या दिसण्यासारखे बाबा आल्यानंतर त्यांच्याकडे असणारं जे साहित्य आहे ते साहित्य नेताजी यांच्यासारखंच असल्यामुळं, नेताजी यांच्यासारखंच त्यांचा दिसण्या असल्यामुळं, नेताजी ज्या पद्धतीनं चष्मा लावत होते तोच चष्मा त्यांच्याकडं सुद्धा असल्यामुळं आणि त्यांच्यासोबत असणारी जी काही साहित्य होतं त्या बॅगेमध्ये ज्या काही वस्तू होत्या त्या सेम टू सेम नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याकडं होत्या त्याच यांच्याकडं सुद्धा होत्या. मग खरंच नेताजी सुभाषचंद्र बोस हे त्यांच्या मृत्यूनंतरही 40 वर्ष जिवंत होते का? जिवंत होते तर ते कोणत्या नावाने होते? त्यांनी अशा पद्धतीनं का केलं होतं? हा सगळा प्लॅन होता का? नेमकं काय घडलं होतं हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल की नेताजी यांच्यासोबत नेमकं काय घडलं होतं. जर आपण पाहिलं तर नेताजी सुभाषचंद्र बोस हे देशाचे एक मोठे नेते होते आणि त्यांनी इंग्रजाविरुद्ध लढण्यासाठी मोठा लढा उभा केला होता. भारतातले सैनिक त्यांच्या विरुद्ध लढू शकत नाहीत, भारतात त्यांची एवढी ताकद आपल्याकडं नाही, म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जर्मनी असेल, रशिया असेल आणि जपान असेल यांच्या मदतीनं ब्रिटन विरुद्ध लढायचं, त्यांना भारतातून हाकलून द्यायचं आणि भारताला स्वातंत्र्य करायचं हे धोरण नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं होतं. त्यांनी त्या पद्धतीनं संपूर्ण प्रयत्नसुद्धा केला होता. त्यांची टीम ही भारतामध्ये येऊनसुद्धा पोहोचलेली होती. पण मात्र काही कारणामुळे या सगळ्या गोष्टी इतिहासामध्ये दडल्या गेल्या ते आपण पाहिलेलं आहे. पण मात्र 18 ऑगस्ट 1945 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस हे व्हिएतनामवरून
टोकियोकडं म्हणजे जपानकडं जात असताना एका विमान अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्या विमान अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाल्यानंतर बातम्या जोरदार प्रसिद्ध झाल्या होत्या आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाला असं त्या ठिकाणी सांगितलं होतं. मग काही त्यांचे मृतदेह मिळाले, ते मृतदेह ताब्यात घेण्यात आले, त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि ते मृतदेह नेताजी यांचंच असल्याचं सांगितलं गेलं. त्यांच्यासोबत जे सहकारी आहेत त्यांचे मृतदेह असल्याचं सांगितलं गेलं आणि त्या मृतदेहाच्या ज्या काही अस्थिया आहेत त्या अस्थिया जपानमधल्या रेंकोजी टेम्पल या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या आणि त्या ठिकाणी अनेक भारतीयांनी आत्तापर्यंत जाऊन नेताजी यांच्या अस्थियांची दर्शनंसुद्धा घेतले होते, त्या ठिकाणी जाऊन भेटीसुद्धा दिल्या होत्या. परंतु नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झालाच नाही, कारण की त्यांना वेषांतर करायची, वेगवेगळ्या ठिकाणी जायची आणि ती बातमी कोणालाही कळू न देण्याची त्यांच्याकडं कला होती. म्हणून त्यांनी ही कला आतासुद्धा वापरलेली आहे आणि ते विमान अपघातामध्ये गेलेच नाही, विमान अपघात झालाच नाही असं त्या ठिकाणी अनेक भारतीयांना वाटू लागलं. आणि हे वाटण्याचं कारणसुद्धा स्पष्ट होतं, कारण की नेताजी सुभाषचंद्र बोस हे ब्रिटन विरुद्ध लढत होते आणि ब्रिटन विरुद्ध लढत असल्यामुळं त्यांची जी भूमिका होती ती युद्ध करण्याची होती. तर दुसरीकडं भारतातले जे मोठे नेते होते त्यांची भूमिका मात्र लढा न करता इंग्रजांना गोड गोड बोलून शांततेत स्वातंत्र्य मिळवण्याची होती. म्हणून नेताजींचं आणि त्या नेत्यांचं जमत नसल्यामुळं नेताजींनी दुसऱ्या देशातल्या सैनिकांची मदत घेतली होती. त्यामुळं ब्रिटन हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर मोठ्या प्रमाणात चिडलेलं होतं. म्हणून त्यांच्या मागं ब्रिटन हातपाय धुवून लागलं होतं. जिथं दिसल तिथं त्यांना पकडा आणि शिक्षा द्या अशी भूमिका ब्रिटननं घेतल्यामुळं आणि आता स्वातंत्र्य लवकरच मिळणार आहे असं सुभाषचंद्र बोस यांना वाटल्यामुळं त्यांनीच त्यांच्या हत्येचा बनाव रचला. जे विमान अपघात दुसरीकडं झाला आहे ते विमान अपघात तैवानमधल्या तोफुयोमध्ये झाला आहे असं त्यांनी सांगितलं आणि त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. पण मात्र हा मृत्यू झालेला नसून नेताजी सुभाषचंद्र बोस हे त्यांच्या मृत्यूनंतरही जिवंत होते, कारण की अपघाताच्या 10 वर्षानंतर 1955मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस नेताजीसारखाच एक अनोळखी व्यक्ती उत्तर प्रदेशमध्ये विविध ठिकाणी जात होता, विविध ठिकाणी फिरत होता आणि त्या व्यक्तीचं नाव होतं गुमनामी बाबा. आता गुमनामी बाबा हे नाव त्या व्यक्तीचं का पडलं होतं, कारण की त्या व्यक्तीला स्वतःचंच नाव माहीत नसल्यामुळं गुमनामी नाव असं लोकांनी त्या व्यक्तीला दिलं होतं. आता तो व्यक्ती सेम टू सेम नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारखा दिसत होता, पण मात्र दाढी वाढलेली होती, केस कापलेले होते आणि थोडं वेगळं वेशभूषा केल्यासारखं दिसत होतं. पण मात्र त्यांच्याकडे असणारी जी पिटारी आहे, पेटी आहे, त्या पेटीमध्ये काही साहित्य होतं. त्यामध्ये विविध पेपरचे कात्रणं होते, त्याच्यामध्ये त्यांचा चष्मा होता, जो चष्मा सेम टू सेम महात्मा गांधी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस वापरत होते त्यासारखाच त्यांच्याकडं चष्मा होता आणि इतर काही साहित्य होते जे सेम नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याकडं होते. मग हे गुमनामी बाबा 1955मध्ये श्रृंगारनगर निमसर या ठिकाणी गेले, 1958ला शिबालामध्ये गेले, 1958 ते 1964मध्ये ते उत्तर प्रदेशातल्या बस्ती या ठिकाणी होते, 1964 ते 1967पर्यंत शंकर निवास अयोध्या या ठिकाणी ते राहिले, 1967 ते 1974मध्ये राजा मैदान उत्तर प्रदेश या ठिकाणी होते, 1974 ते 1983 दरम्यान गुरुद्वारा ब्रह्माकुंड या ठिकाणी ते होते, तर 1983 ते 1985 राम भवन अयोध्या या ठिकाणी ते होते आणि राम भवन अयोध्या या ठिकाणी 1985 साली गुमनामी बाबा यांचा मृत्यू झाला. आणि हे मृत्यू झाल्यानंतर त्या ठिकाणी नेताजींचे जे जवळचे लोक होते हे लोकसुद्धा त्या गुमनामी बाबांच्या निधनावेळी त्या ठिकाणी उपस्थित राहिले होते. त्यांच्या या अगोदरसुद्धा भेटीगाठी घेत होते आणि गुमनामी बाबा हेच नेताजी सुभाषचंद्र बोस होते असं देखील सांगितलं जात होतं. बऱ्याच जणांचा त्याच्यावर विश्वास होता, तर काही जण नेताजी जिवंत नाहीत, त्यांचा विमान अपघातामध्येच मृत्यू झाला असं देखील सांगत होते. पण मात्र इतिहासाच्या पानांमध्ये या सगळ्या गोष्टी दडलेल्या आहेत,
खरंच नेताजी सुभाषचंद्र बोस हे त्यांच्या मृत्यूनंतरही 40 वर्ष जिवंत होते का, किंवा नेताजी यांचा त्या विमान अपघातामध्येच मृत्यू झाला होता? हे सगळं इतिहासाच्या पानामध्ये दडलेलं आहे, पण मात्र लोकांच्या मनामध्ये अजूनही शंका आहे. खरंच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे हे तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. ही जी संपूर्ण व्हिडिओ आहे, माहिती आहे, ते विविध पुस्तकांच्या माध्यमातून मिळालेल्या बातमीनुसार बनवलेल्या आहे. ती तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा.